पुणे ज्याला संस्कृतीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, आता याच पुणे शहरामध्ये दिवसाला 10हून अधिक अर्ज जे आहेत ते घटस्फोटाचे फॅमिली कोर्टमध्ये येत आहेत. आता जर आपण बघितलं तर पुणे इतकं डेव्हलप्ड सिटी आहे की जिथं महाराष्ट्रभरातून बरेच लोक इथे येतात, व्यवसायासाठी येतात, शिक्षणासाठी येतात. परंतु ह्या डेव्हलप्ड सिटीच्या मागे जर आपण बघितलं तर पुणे शहरामध्ये आता डायव्होर्स रेट वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं आपल्या सगळ्यांना माहिती, जर आपण 10-15 वर्ष खाली गेलो तर पहिले असं होतं की जे घरात चालणारी जी मारहाण होती, जेव्हा की जे अत्याचार महिलांवर त्यांच्या सासरकडच्या लोकांकडून होत होते, त्याच्यामुळे घटस्फोट हे एक सगळ्यात मोठं कारण होतं त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचं. मग त्यामुळे मारहाणीमुळे किंवा त्या अत्याचारामुळे महिला घटस्फोट घेत होत्या. परंतु आता आपण 2026 मध्ये जेव्हा बघतोय तर अत्याचाराचे जे प्रमाण आहे घटस्फोटाच्या कारणामुळे ते 50% खाली पडलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता कॉन्व्हर्सेशन जे आपण म्हणतोय की दोघं नवरा बायकोमध्ये त्यांचं बोलणं चालणं होत नाहीये, किंवा जी पैशांची प्रॉब्लेम आहे त्याच्यावर, किंवा दोघांचे विचार मिळत नाहीये याच्यामुळे, म्हणजे आपण कुठेतरी म्हणतोय की जे डेव्हलपमेंट आहे किंवा जे IT सेक्टर्स जे आपल्या पुण्यामध्ये आहे, या डेव्हलपमेंटच्या मागे तुम्ही स्वतःचा विचार करताय तर ना पूर्ण परिवाराचा. ह्या कारणांमुळे, म्हणजे की तुमच्यामध्ये पैशांचा प्रॉब्लेम आहे किंवा विचारशैली तुमच्या दोघांची वेगळी आहे, हे कारण आता वाढलेलं आहे. म्हणजे आता 10 पेक्षा जास्त डायव्होर्स अर्ज फॅमिली कोर्टमध्ये दिवसाला पुणे शहराचे आहे, आणि त्याबरोबरच वर्षाला 4000हून जास्त. म्हणजे जर आपण बघितलं तर ह्या डेव्हलपमेंटच्या मागे कुठे ना कुठे जो आपला परिवार आहे किंवा जे आपला नवरा बायको किंवा ते जे नातं आपण म्हणतो पहिल्यापासून, जे सांस्कृतिक आपल्या भारतामध्ये जी जपल्या जाते नवरा बायकोची, ती कुठे ना कुठे आता तुटताना आपल्याला पाहायला मिळते. आता खरंच घटस्फोटाचे कारण हेच आहेत का, किंवा याच्या व्यतिरिक्तही अजून काही घटस्फोटाची कारण आहेत का? हे जर तुम्हाला वाटतं, मला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नाळे.